आम्ही बघितलं आहे की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आलं. अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आत वेदना देऊन गेली? 2 गोष्टी आहेत अशा. 2 गोष्टी आहेत. कसं आहे की मी राजकारणामध्ये आहे. हं. मी भूमिका मांडते. तर मला असं वाटतं की तुम्ही माझ्या भूमिकेशी सहमत असालच, असं काही माझा आग्रह नाही आहे. कुणाला माझी मतं पटतील, कुणाला नाही डिफरन्सेस असू पटणार. शकतात. हं. पण त्याच्यावरती तात्विक तुम्ही बोलू शकता. अतिशय खालच्या पातळीची टोळधाड एक ज्या पद्धतीने केली जाते. माझा मुलगा आधी लहान होता तेव्हा तो फार अस्वस्थ व्हायचा. तो मला म्हणायचा, मम्मा ही कोण लोक आहेत सगळी, हे काय लिहितात, हे तुला त्यांना माहिती पण नाही आहेस, तू कोण आहेस, तू काय आहेस, हे कसं लिहू शकतात काही. लहान होता तेव्हा तो डिस्टर्ब व्हायचा हं. की माझ्या आईबद्दल हे असं लिहिलं जातं आहे. मग मी त्याला समजवलं, म्हटलं बाळा हे जे वर मी बोलते ना हे तुझ्यासाठी आहे, हे खालचं तुझ्यासाठी नाही आहे. तेव्हा त्याची तेवढी परिपक्वता नव्हती की मी त्याला त्या एजला काही शिकवू शकेन. नंतर तो जसजसा मोठा झाला तसतसं त्याला आता लक्षात आलं आहे की हे काय आहे. 2 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या की ज्या वेळेला मी त्या राठोडची केस लढत होते, त्याच्याविरुद्ध मी बोलत होते, एक फोटो मॉर्फ केला आणि माझ्या नवऱ्याचा आणि माझा फोटो होता तो, आणि त्या फोटोच्या जागेवरती त्याचा चेहरा लावला आणि तो सगळीकडे व्हायरल केला. मला इतका म्हणजे विकृत म्हणजे विकृतपेक्षा पण आणखीन कुठला वाईट शब्द असेल ना, तो असेल तो. ते इतकं लागलं इथे. माझे काका आहेत आणि म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी झाल्या. तर आमच्या घरात कोणी राजकारणात आहेत, मला आता बाबा पण नाही आहेत, त्यावेळेला माझे पप्पा नव्हते. काकांनी मला फोन केला होता, मला आठवतं आहे आज पण, आणि ते म्हणाले होते की म्हणून आपल्या पोरीबाळी राजकारणात जात नाही चित्रा. हे शब्द होते त्यांचे, मला आजही आठवतात. म्हणून चित्रा आपल्या घरातले कोणी पोरीबाळी राजकारणात जात नाही, कारण हे असं घाण आहे. मी त्याही वेळेला त्यांना सांगितलं होतं, मी अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, म्हटलं अण्णा असं नाही आहे, ही लढाई आहे अण्णा, आणि ही जी लोकं आहेत ना ही सगळी विकृत लोकं आहेत, मी चांगल्या कारणासाठी लढती आहे. मग त्यांना मी हे सगळं समजवलं, पण ते म्हणले तरी पण बाळा हे म्हणजे आमच्याकडे अजूनही जावयावरती मुलीपेक्षा जास्त जीव असतो. त्यामुळे मग ते मला म्हणले हे असं जावयांचं फोटोचं हे असं सगळं करून हे व्हायरल होणं चित्रा हे काय चांगलं नाही, असं माझे काका त्यावेळेला म्हणाले होते.